तर जय श्रीराम मित्रांनो, तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. माझं नाव आहे जयदीप पाटील. मी पण ते लवकर नाही आता नाही मशीन नाही सिलेंडर दुखवून तर मित्रांनो, आपलं जे ते ऑक्सिजन सिलेंडर संपलं आणि एकच दाताचे जे ते दोन नटर होऊन गेले दाताचे. तुम्ही तर पाहू शकता ऑक्सिजन सिलेंडरचे ते संपल्यामुळे आता ते ग्राइंडरने कापावं लागेल. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर आता पूर्ण आपण जे ते दाता बसवतोय मागची बी पुढची बी पूर्ण नवे टाकतोय. पाहू शकता तुम्ही ते डायरेक्ट थांब उलटा सुलटा नको टाकू तर आता हा जो कोपरा आहे तो बी भरायचा आहे वेल्डिंग म्हणून. थोडाफार जितका भरायचा तितका बघतो आता. सर्व जे ते आता पाहू शकता तुम्ही. तर एकच बाकी त्याला आता ग्राइंडरने कापावं लागेल आणि इकडचा कोपरा बी थोडाफार बघू आता जुगाड वगैरे करून काहीतरी. दाते लागलं तर एक नंबर लुक येते डायरेक्ट खतरनाक. चला तर तुम्ही तर पाहू शकता दाते बसवायचे चालू आहे आता. नवीन सर्व JCBचे ते ओरिजिनल दाते आपण आणलेले दाते नाही राहत का कसं दिसतं बघा तुम्ही बघू शकता. काय डायरेक्ट तर आपण जे ते आता या पाईपने जे ते नट टाईट करतोय. आता पूर्ण फायनल टाईट करतोय डायरेक्ट. मोठा पाईप घेऊन म्हणजे ताकद कमी लागते माणसाला. छुन 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 समय रे घुमाले इकडून तो कशी खालून काढतं एकदम. नाही व्हिडिओ चालायला लागणार का मग तूच सांगशील. तू थोडा दुसरा बी ब्लॉग बनवत जाईल. मशीनच बनवत मग आपला मेन फोकस तो आहे ना जास्ती करी तसं नाही मग ते एवढा तुटी जात तो. सुद्धा गॅस कटरने ना बरंच सत्यानाश कट्टा का हो
नाही आणि नाही राहत तरी मी जातो ना थांबायकडे आता येतो. काय बोला खाली भारी आहे मला ना. फिरावून कामाने नुसतं लायदो आहे का सोडतात ते काय करतो रे दादा हा तुम्ही बी नाही का आता काढा फक्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. येते का म्हणून मला बघता का जात्यांचं जाऊत ना होई जात खोलाय की मी रिकामा होते जाऊत ना बाबडा घर ना जाऊत कोण चला काय पण तुम्ही करू शकता. तर मित्रांनो आता आपण याला सपोर्ट म्हणून आता वेल्डिंग मारतोय आजूबाजूला सलाखी ठेवून. तुम्ही तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सलाखी मारायची वेल्डिंगने इथं असे ठेवून. तर पाहू शकता तुम्ही गोष्ट दिल्यानंतर तर आता आपण जे ते सर्व इथं वेल्डिंग वगैरे मारून घेतलेली नटांना वेल्डिंग मारून घेतलेली जे ते बघितलं जेल आता. आणि तुम्ही तर पाहू शकता आपण वेल्डिंग मारून घेतलेली पूर्ण जे तिघी राहते त्यांना आजूबाजू आणि खाली पण इथं जे आपल्याला प्लेटा मारायच्या तुम्हाला दाखवतो मी. ते प्लेटा इथं पडलेल्या पाहू शकता तुम्ही. इथं खालून पण मारायच्या आहेत ते प्लेटा पाहू शकता तुम्ही अशा. केअरफुल तर आता आपण अशी पट्टी मारलेली तशी मारायची तिथं सर्व पाहू शकता तुम्ही. या पट्ट्या आहेत आपल्याकडे या मारू आपण आता तिथं. तर मित्रांनो तुम्ही तर पाहू शकता आपले जे दात्यांचे सर्व इथं वेल्डिंग मारली गेलेली खाली प्लेटा मारून घेतलेल्या आहेत आपण या पट्ट्या तुम्हाला दाखवतो. आणि इकडनं हे सलाख्या मारून घेतलेल्या आहेत. ही पाहू शकता तुम्ही पहिलीच होती जुनी आणि इकडे अशा मारलेल्या आहेत. तर आता पाहू शकता तुम्ही एकदम जे ते काम झालेलं आहे आपलं. तर मित्रांनो म्हणजे तर आता आपल्याला ज्या त्या पुढच्या लोडरला ज्या त्या सलाख्या मारायच्या आहेत. आता मशीन फिरून घेतलं आणि वेल्डिंग मशीन जोड लावलं पाहू शकता तुम्ही. तर मक्का मारायला गेलो तर मशीन आज त्याच्यामुळे काल काही म्हणजे आज जमलं नव्हतं. आता संध्याकाळ झालेली थोडी लाईट देऊन गेलेली त्याच्यामुळे वेल्डिंग बसते आणि बघू आता काय होतं. तर मित्रांनो तुम्ही तर पाहू शकता आपली काही अशा पद्धतीने आपण हे सपोर्ट मारतोय आजूबाजूला म्हणजे सहसा करून जे राहताना आपले दाते ते असे नको व्हायला नट डिल्ले जर झाले तर आता वेल्डिंग वगैरे मारू आपण पूर्ण आता दातांना. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. तर चला मारू आपण वेल्डिंग आता पूर्ण. तर मित्रांनो तुम्ही तर पाहू शकता आपले जे ते मारले होते पण तेवढ्यात आपलं मारता मारता वेल्डिंग रोड संपले आणि मग आपण वेल्डिंग रोड घ्यायला गेलो होतो. आणि त्याच्यानंतर आता करतो चालू. आता 7-1 वाजले असतील तर करू आपण आता चालू काम आपलं आलं.